तीसरा सीजन इस टूर्नामेंट का। स्ट्राइकर एंड पर अमित, नॉन स्ट्राइकर एंड पर अमान बगदादी। ये सलामी की जोड़ी बीच मैदान में नजर आती हुई। गेंदबाजी मोर्चे पर अलीना 11 पावर्स वाकिवरे टीम की तरफ से। गेंदबाज है वसीम। पहला ओवर प्रारंभिक ओवर लेकर 4 ओवर का मैच। पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले। टाइमर ऑन है, 15 मिनट का टाइमर है। आपको 3 ओवर 15 मिनट में खत्म करने। अगर आप 3 ओवर 15 मिनट में खत्म नहीं करते तो आपको 2 रनों की पेनल्टी प्लस एक एक्स्ट्रा प्लेयर आखिरी ओवर में पावर प्ले सर्कल के अंदर रखा जाएगा। पावर प्ले सर्कल के बाहर पावर प्ले के ओवर में जो खिलाड़ी था उसी के हाथ में कैच दबाया। पहली गेंद पर सफलता, अमित बैक टू पवेलियन। पहला विकेट, पहला धक्का, पहला ब्रेक थ्रू। पहली गेंद पर वसीम के खाते में सफलता। इसके बाद होने वाला मैच प्री क्वार्टर का मैच। एक तरफ होगी मामा भांजे अबलोली और दूसरी तरफ दिलशाद 11 वलोते। दिलशाद 11 वलोते और मामा भांजे अबलोली, ये दो टीम के दरमियान मैच होगा। अल्लोरे संघ विनंती आहे आपण एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्स मध्ये पाठवा। अल्लोरे संघ विनंती आहे आपण एक एक्स्ट्रा प्लेयर आपल्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा प्लीज। पहिला चेंडूवरती पहिलं गडी माघारी परत तर आपण पाहिला अमितचा विकेट। पहिल्या चेंडूवरती वसीमच्या खात्यामध्ये आहे 0 धावा बनवून गोल्डन डकचा शिकार झालाय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले। पॉवर प्लेच्या पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आहे। पॉवर प्लेला चांगली सुरुवात यावेळी आपण गोलंदाजाला मिळताना पाहतोय। यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय। आपण या स्पर्धेमध्ये तिरुपती सावंडे संघाला देखील सहभागी होताना पहिला तिरुपती सावंडे संघ आपला खूप खूप आभार। आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल। असाच साथ आम्हाला येणाऱ्या स्पर्धेमध्ये देखील दाखवत राहा। थँक्यू तिरुपती सावंडे। यावेळी पंच आमच्या दिशेने वळताना आपण पाहतोय पंचांच्या हात ताकीद सबंतर लेक्शमच्या बाकीरचा चेंडू म्हणजे धाव मिळेल अवांतर त्यावेळी संघाचा धावफलक पुढे सरसवते। संघाचा खाता उघडला जाते या चेंडूने। संघ 1 चेंडू 1 धाव 1 विकेट। राउंड द विकेट ब्लॉक ऑन मधला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला अटेम्प्ट, थोडासा क्रॅम्प। विनंती आहे मंडळाचे कार्यकर्ते आपण फर्स्ट एड किट घेऊन पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाऊ प्लीज। विनंती आहे खिलाडूला दुखापत झाली आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा। थोडीशी दुखापत स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, थोडासा आपण पाहिलं तर स्ट्रेच होतोय बॉडी आणि दुखापत खिलाडीला झालेली आहे। कुठला की खिलाडू इथे निश्चितच आम्हाला देखील चांगलं वाटत नाही की कुठल्याही खिलाडूला दुखापत होईल ग्राउंडवरती खेळताना, कारण की चांगले एफर्ट्स आपण मैदानामध्ये दाखवतात। सर्व खिलाडी आपल्या संघासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी खेळताना एक चांगला प्रयत्न आपला 100% देण्याचा प्रयत्न करतो आणि तोच प्रयत्न यावेळी गोलंदाजाचा देखील होता। स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि थोडासा स्ट्रेच त्याची बॉडी देखील झाली आहे, थोडीशी दुखापत देखील झालेली आहे। पुन्हा एकदा फिट आहे का गोलंदाज वसीम हे देखील पाहणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा रनअपवरती जाताना त्याला पाहतोय आपण निश्चितच। चेंडू कशा प्रकारचे ती दुखापत झाली आहे। कधीतरी ही दुखापत तुमच्या विरोधात देखील जाऊ शकते, पण ही विरोधात जाणार की तुमच्या पक्षामध्ये जाणार ह्याचा हा देखील प्रश्न असेल। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वसीम सज्ज आहे। थोडासा डिले कारण की थोडीशी झाली दुखापत म्हणून चल घेतल्यानंतर पुन्हा एकदा वसीम गोलंदाजी मार्कवर सज्ज। राईट ओव्हर द विकेट स्ट्राइकर एंडवर आहे। मागील मॅचचा अलोरे संघाचा हिरो म्हणजेच अमान बगदादी। यानंतर प्री क्वार्टरचा मॅच मामा भांजे अबलोली आणि दिलशाद 11 वलोते। दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी टॉस बॉक्स वळूया। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय। गोलंदाजी मार्कवर वसीम। राईट ओव्हर द विकेट थोडासा स्लो रनअप दुखापत झाल्यानंतर घेताना पाहतोय। टप्पा कसा आहे, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आहे। यावेळी पंचांकडे अपील विकेट। पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार। ही दुखापत गेली आहे। ब्रेक कोणाच्या पक्षामध्ये, गोलंदाजाच्या पक्षामध्ये। आणखी एक विकेट, मोठा बासा गड्याला लागलाय।
दिलशाद 11 वलोते संघ कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉससाठी या. मामा भांजे अबलोली संघाचा कॅप्टन इथे आलेला आहे. आपल्याला विनंती आहे की आपण तरी टॉससाठी या. यानंतर होणारी लढत प्री क्वार्टरचा मॅच. एका बाजूला मामा भांजे अबलोली तर दुसऱ्या बाजूला आहे दिलशाद 11 वलोतेचा संघ. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज, यशस्वी गोलंदाज ज्याने या षटकामध्ये अद्याप दोन विकेट्स घेतलेत 3 चेंडूंमध्ये. तोच वसीम. नवीन फलंदाज आफ्ताब सडी राईट ओव्हर द विकेट. यावेळी देखील फटका फर्स्ट फ्लाय चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक फॉलो थ्रो कॉटन बोटची संधीचा केला स्वर्ण. आणखीन एक गडी बागारी परतला या षटकामध्ये. तिसरा यश आहे वसीमच्या खात्यामध्ये. आणखीन एक सफलता. जर आपण पाहिलं तर हनीफभाई रोमाने यांच्या नावावरती एक निर्धाव षटक आहे. ज्या षटकामध्ये त्यांनी 4 गडी बाद केले होते. यावेळी आपण पाहतोय वसीम ऑन अँड हॅट्रिक आहे. 3 गडी त्याने बाद केले 4 चेंडूंमध्ये. म्हणजे चांगली गोलंदाजी आणि टक्कर देण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा झाले धावफलकावरती आणि हॅट्रिकची देखील सर्वसंधी आहे. या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या मंचावरती सरपंच बनण्याचा इथे मात्र चान्स क्रिएट झाला आहे गोलंदाज वसीमसाठी. हॅट्रिक ऑन. नवीन फलंदाज अभि स्ट्रायकर एंडवर. पहिला चेंडू इनसाइड एज विकेटच्या मागे पकडलाय जेल. हॅट्रिक नंबर पहिली वसीमच्या डावावरती आहे. लाजवाब गोल